शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली 30 ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं 100% अनुदानाकरिता। आणि या शिक्षकांच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एकवटलेले होते। या सर्व शिक्षकांनी जो शासनाकडे म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारकडे जे निवेदन दिलेले होते, जे मागणी केलेल्या होत्या, त्याला अत्यंत योग्य पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो शिंदे फडणवीस सरकारकडून मिळालेला पाहायला मिळत आहे। आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एकवटलेले जे शिक्षक आहे यामध्ये जवळपास या शिक्षकांनी 20 ते 25 वर्ष विना वेतन ही शिक्षकी पेशा हा स्वीकारलेला आहे आणि विना वेतन हे विद्यादानाचं पवित्र काम करत आहे। याच्यातील बरेच शिक्षक हे विना वेतन रिटायर देखील झालेले आहे। याआधी असंख्य सरकार आले गेले, परंतु जो निधी जो आहे जो शिंदे फडणवीस सरकारकडून देण्यात आला तेवढा निधी याआधी कोणत्याही सरकारकडून देण्यात आलेला नव्हता। आणि हे पाहूनच शिक्षकांना एक कुठेतरी आशा होती की शिंदे फडणवीस सरकारकडे जर आपण आपलं जे प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न 20 ते 25 वर्षापासूनचे ते जर मांडले तर आपला प्रश्न हा निकाली लागू शकतो। आणि त्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक हे सर्व शिक्षक की जे विना अनुदानावरती काम करत होते 20 ते 25 वर्षापासून, या सर्व शिक्षकांनी एक शिक्षक समन्वय संघ, सर्वच त्यामध्ये कोणीही नेता नसतो, तर या शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली लढा उभारलेला होता, आंदोलन सुरू केलेलं होतं दिवाळीमध्येच। आणि त्याला अत्यंत योग्य पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो शासनाकडून देण्यात आला। जे शासनाचे मंत्री आहे, सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहे, यांनी सुद्धा यामध्ये मोलाची भूमिका जी आहे ती शिक्षक समन्वय संघ म्हणजेच सर्व शिक्षक आणि शासन सरकार यांच्यामध्ये योग्य भूमिका बजावली। आणि याचाच एक प्रतिसाद म्हणून स्वतः न भूतो न भविष्यती, कारण याआधी कधीही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षण मंत्री जे आहे ते स्वतः 8 ते 10 दिवसामध्ये आंदोलन सुरू झालं शिक्षकांचं आणि लगेचच शालेय शिक्षण मंत्री आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलकांना भेट देण्यासाठी आले, असं कधीही याआधी या सर्व शिक्षकांनी जवळपास 300 ते 400 आंदोलन झालेले होते। असं भूतकाळात कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं की स्वतः शिक्षण मंत्री हे स्वतः त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन त्यांनी सर्व शिक्षकांसोबत चर्चा करून पुन्हा जो काही शिक्षकांचे जे प्रश्न घेऊन त्यावरती लगेचच तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कागदोपत्री लगेचच हालचाल सुरू केलेल्या होत्या। असं कधीही शिक्षकांना अनुभव आलेला नव्हता। मात्र हा सुखद अनुभव जो आहे तो महाराष्ट्रातील सर्व जवळपास 63,000 शिक्षकांना हा अनुभव शिंदे फडणवीस सरकारकडून हा आलेला आहे। आणि यामध्ये स्वतः शालेय शिक्षण मंत्री आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले होते। शिक्षकांसोबत त्यांनी फेस टू फेस चर्चा केली, शिक्षकांना सांगितलं की तुमचा या प्रत्येक वर्षी जो काही टप्पा आहे तो देण्याचं आमच्याकडून सर्व या आधीच ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीने सर्व पावलं जे आहे ते उचललेले आहे। आणि आता हा जो टप्पा संपणार आहे, हा टप्पा संपला की लगेचच 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा देखील देण्यात येईल आणि त्या संदर्भात शासनाकडून लगेचच लेखी कार्यवाही जी आहे ती करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आयुक्तांना पत्र देण्यात आलेलं आहे का 31 डिसेंबरपर्यंत हे जे काही टप्प्याकरिता लागणारी जी काही सर्व कागदपत्रांची टेक्निकल जी काही पूर्तता आहे ती कंप्लीट करून शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यासंदर्भात शासकीय स्तरावरती हालचाल सुरू झालेली आहे। आता त्याकरिता एक पत्र निर्गमित झालेलं आहे। कोणतं पत्र? या ठिकाणी 9 नोव्हेंबर 2023 रोजी एक पत्र निर्गमित झालेलं आहे। या पत्रामध्ये सुद्धा सर्व महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती पुढे बघणार आहोत। तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी एक पत्र निर्गमित झालेलं आहे। हे पत्र प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे। म्हणजे शालेय शिक्षण विभागाकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे। स्वतः जे सचिव आहे, उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना 9 नोव्हेंबर रोजी हे पत्र निर्गमित झालेलं आहे। आणि या पत्रामध्ये महत्त्वाचा विषय जो आहे तो अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे
तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत म्हणजे विषयामध्ये अगदी स्पष्ट करण्यात आलेलं आहे का जी काही शिक्षकांना शाळा अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती तात्काळ करायची, त्यामध्ये शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, यांना तात्काळ शाळा अनुदान द्यायचं आहे। यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेलं नाहीये, जे कर्मचारी अजूनही अनुदानापासून वंचित आहे, त्यांना देखील लवकरात लवकर हे अनुदान जे आहे त्यांना मिळालं पाहिजे हक्काचं, ही भूमिका या विषयामधून पाहायला मिळते। आणि दुसरी भूमिका जी आहे की जो अनुदानाचा पुढचा टप्पा आहे तो देण्याचा देखील प्रस्ताव जो आहे तो मागवलेला आहे। शालेय शिक्षण विभागाकडून हा प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे। संदर्भ याला देण्यात आलेला आहे शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक मा. 2022 प्रक्र 275 SM 4 दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजीचा जो शासन निर्णय आहे याचा संदर्भ याला देण्यात आलेला आहे। या पत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी सांगण्यात आलेल्या आहे। तर यामध्ये उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत त्रुटीपूर्तता झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तुकड्या, वर्ग अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र करणे, तसेच यापूर्वी 20% व 40% वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या, वर्ग अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करून 20% अनुदान मंजूर करण्याचा निर्णय विहित अटी शर्तीच्या अधीन राहून घेण्यात आला आहे। म्हणजे याआधी कोणता निर्णय झालेला होता, तर याआधी ज्या शाळांना 20% मिळत होतं त्यांना 40% देण्यात आलेलं होतं आणि ज्यांना काहीच मिळत नाही त्यांना 20% देण्याचा निर्णय झालेला होता। आणि त्यामध्ये काही शाळा ज्या आहेत त्या त्रुटीपूर्तता वगैरे इतर शाळा होत्या, असा जो निर्णय याआधी झालेला आहे त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्यात आलेली, म्हणजे 13 डिसेंबर 2022 रोजीचा जो शासन निर्णय आहे त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्यात आली। त्यानंतर दुसरा शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वय व 1 जानेवारी 2023 पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे। या दोन आणखी शासन निर्णयांची देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। यानुसार ज्यांना ज्यांना अनुदान मिळतंय त्या सर्वांनाच आता अनुदानाचा पुढचा टप्पा जो आहे तो मिळणार आहे। तसेच अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता शासन परिपत्रक दिनांक 24/4/2023 अन्वये सूचना दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ ID देण्याबाबतच्या निकषांमध्ये शासन पत्र दिनांक 26/9/2023 अन्वये सूट देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त म्हणजे अजूनही काही शिक्षकांना जे शालार्थ ID मिळालेले नव्हते तर त्यांना काही कागदपत्रे जे आहे 11 कागदपत्रांपैकी किमान 6 कागदपत्रे त्या ठिकाणी जमा करून त्या शिक्षकांना शालार्थ ID किंवा इतर त्यांच्या काही वैयक्तिक मान्यता असतील या संदर्भातील देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले होते, याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तर या व्यतिरिक्त शासन परिपत्रक दिनांक 25/9/2023 आरक्षण धोरणाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयाच्या आधारे सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आरक्षण धोरणाचा पालनाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा संदर्भीय शासन निर्णय परिपत्रक पत्रातील सर्व अटी व शर्तीनुसार तपासणी करून, म्हणजे जे काही शासन निर्णय आता या आधी तपासणी करताना घेण्यात आलेले होते तर त्यानुसार सर्व अटी व शर्तीनुसार सर्व तपासणी करून व अंमलबजावणी करण्यात यावी व अनुदानासाठी पात्र होणाऱ्या शाळा तुकड्यांवरील पात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याची कारवाई कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावी। म्हणजे एक डेडलाईन देण्यात आलेली का 31 डिसेंबर 2023 पर्यंत अनुदान देण्याची जी काही सगळी प्रशासकीय कामकाज आहे ते आयुक्त स्तरावरती त्यांनी पूर्ण करून घ्यायचे। म्हणजे आता शिक्षकांची जो पुढचा पाठपुरावा असणारे तो आयुक्त स्तरावरती असणारे शिक्षक समन्वय संघातील सर्व समन्वयक, इतर आजी माजी शिक्षक, आमदार या सर्वांचा पाठपुरावा जो आहे तो आता आयुक्त स्तरावरती असणार आहे। तो 31 डिसेंबर 2023 पूर्वी हा प्रस्ताव तयार होऊन शासनाला गेला पाहिजे 31 डिसेंबर 2023 पूर्वी। मग त्याआधी जरी तो गेला तरी देखील चालेल,
अशी कारवाई करत असताना कोणत्याही शिक्षकांवरती, कर्मचाऱ्यांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आपले स्तरावरून आपले अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्याव्यात। तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करण्यात यावी। म्हणजेच प्रत्येक वर्षी ज्या संच मान्यता आता होत आहे त्या आधारनुसारच होत आहे आणि त्या प्रत्येक वर्षी सप्टेंबरपर्यंत त्या पूर्ण करायच्या आहे। आता जवळपास नोव्हेंबर आलेला आहे, नोव्हेंबर आलेला आहे आणि डिसेंबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायला सांगितली। तर या वर्षीची सुद्धा जी पत पडताळणी, जी संच मान्यता आहे ती पहिलं होणं खूप गरजेचं आहे, कारण ती जेव्हा होईल आधारनुसार संच मान्यता पूर्ण, कारण काही शाळांची ही मागच्याच वर्षीची अजून संच मान्यता राहिलेली आहे, 2022च्या संच मान्यता राहिलेल्या आहे। काही शाळांच्या अजून ह्या तर वर्षीच्या अजूनही संच मान्यता काही ठिकाणी झालेल्या नाहीये। त्या संच मान्यता पहिल्या अत्यंत कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर या झाल्या पाहिजे। ज्यांचे आधार कार्ड पूर्ण आहे त्यांच्या संच मान्यता लगेच लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्या संच मान्यता जर झाल्या तर तो जो काही प्रस्ताव आहे तो डिसेंबर एंडिंगपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करता येऊ शकतो। तर त्याकरिता सर्वात महत्त्वाचा आता जो टेक्निकल टप्पा आहे का संच मान्यता ह्या होणं खूप गरजेचं आहे आधारनुसार, तरच तो प्रस्ताव बनवता येईल। अन्यथा जर संच मान्यता झाल्या नाही तर तो प्रस्ताव बनवता येणार नाही, प्रस्ताव बनवता आला नाही तर पर्यायाने शाळा अनुदान जे आहे ते पुढं लांबणीवरती पडू शकतं। त्यामुळे सर्व आता संघटनांनी सुद्धा, शिक्षक संघटनांनी संच मान्यता लवकरात लवकर आधार वरती आधारित या वर्षीची सुद्धा संच मान्यता लवकरात लवकर कशी होईल जेणेकरून हा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे जाऊन शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळू शकतो। तसेच पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करण्यात यावी। त्यानंतर माहे ऑक्टोबरमध्ये या संच मान्यतेनुसार अनुदानासाठी पात्र ठरत असलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आर्थिक भारासह शासनास सादर करण्यात यावा। म्हणजे यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे, जरी प्रचलित शब्दाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाहीये, मात्र या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे का दरवर्षी सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करायच्या आणि ऑक्टोबरमध्ये या संच मान्यते अनुसरून अनुदानासाठी जे काही पात्र ठरत असलेले ज्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना अनुदानाचा पुढचा टप्पा जो आहे तो देण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो पुन्हा शासनात सादर करायचा। म्हणजे पुन्हा जो काही 1 जानेवारी असेल नवीन वर्षाचा प्रत्येक वर्षी त्या तारखेपासून शिक्षकांना पुढचा टप्पा जो आहे तो सुरू होईल। परंतु त्याकरिता सर्वात आता महत्त्वाचं असणारे आधार वरती ज्या आधारित संच मान्यता आहे त्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून घेणं। सप्टेंबरमध्ये त्या जर पूर्ण झाल्या तर ऑक्टोबरमध्ये त्यावरती सर्व प्रक्रिया शासन स्तरावरती होईल, आयुक्त स्तरावरती होईल आणि मग नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत हे प्रस्ताव मंत्रालयात जातील आणि जानेवारीपासून शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळू शकतो। आता ही जी लढाई आणि जो पुढचा पाठपुरावा आहे तो आता आयुक्त स्तरावरती असणारे शिक्षक समन्वय संघाकडून हा पाठपुरावा आणि इतर शिक्षक आमदार पदवीधर आमदारांकडून कशा पद्धतीने हा पाठपुरावा होतोय याला नुसतं शिक्षक समन्वय संघ नाही तर सर्वच शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं देखील शिक्षक समन्वय संघाकडून वारंवार सांगण्यात येत आहे। यामध्ये कुणीही नेता नाहीये, कुणीही मोठं नाही, कुणी लहान नाहीये, तर त्याकरिता पुढे कशा पद्धतीने वाटचाल होतीये आणि हे होत असतानाच यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे योगदान देण्यात आलेलं आहे शिंदे फडणवीस सरकारकडून आणि स्वतः शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी अत्यंत योग्य पद्धतीने हा जो शिक्षकांना कमी कालावधीमध्ये, कारण जवळपास नुकतंच हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये या आंदोलनाचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्नच त्यांनी निकाली काढून टाकलेला आहे। स्वतः त्यांनी थेट कामावरती भर दिलेली आहे। कुठल्याही पद्धतीचं याची आपल्याला भेट घ्यायची आहे, या अर्थमंत्र्याची भेट घ्यायची आहे, या उपमुख्यमंत्र्याची भेट घ्यायची, या मुख्यमंत्र्याची भेट घ्यायची असं कोणतंही कारण शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं नाही। स्वतः जे शालेय शिक्षण मंत्री आहे दीपकजी केसरकर यांनी असं काही कारण सांगितलं नाही, कारण याआधी सर्व शिक्षकांना माहिती आहे की ज्यांचे आता काही शिक्षक रिटायर सुद्धा झाले, काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे, 4-5 वर्षात काही शिक्षक रिटायर होतील, या सर्वांना माहिती आहे
की कशा पद्धतीने आधीचे जे काही सरकार आलेले होते त्यामधील शालेय शिक्षण मंत्री कसे उडवाउडीचे उत्तर द्यायचे. एकतर ते कधी आझाद मैदानामध्ये शिक्षकांबरोबर थेट संपर्क त्यांनी केलेला नव्हता. जरी झाला तर त्याला 15-15, 20-20 दिवसानंतर तो संपर्क होत असायचा. संपर्क झाला तर त्याच्यानंतर पुन्हा अर्थमंत्र्यांबरोबर भेट घ्यायची. त्यांची भेट कधी होणार, अर्थमंत्री भेटले तर उपमुख्यमंत्री कधी भेटणार आहे त्यांची वेळ सेपरेट घ्यायची. अर्थमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र आले तर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पुन्हा 2 महिने लागायचे. असे तिन्ही ग्रह कधी एका रेषेमध्ये हे पाहायला मिळत नव्हते. कधी कधी वेगवेगळे शिक्षक आमदार सांगायचे का इतिहास घडणार आहे, परंतु तो इतिहास कधी त्यांच्याकडून घडवण्यात आला नाही. आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी पाहिलेली आहे. हे अत्यंत कडू सत्य आहे. त्यामुळे आता कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्ष न देता शिक्षक समन्वय संघाकडून थेट आपल्या कामावरती आपल्या प्रश्नाला बांधील हा शिक्षक समन्वय संघ आहे आणि त्यांच्या कामातून कृतीतून हे दिसून येत आहे. आता पुढची लढाई ही संच मान्यता या वर्षीची आधार प्रमाणित लवकरात लवकर करून घेऊन जो काही प्रस्ताव आहे आयुक्त स्तरावरून तो शासनास पाठवणं ही पहिली मोठी जबाबदारी आहे. आणि ही कशा पद्धतीने पुढची पार पडती त्याच्याकरिता, कारण त्यानंतर लगेचच तो प्रस्ताव जर लवकर गेला तर 1 जानेवारी 2024 पासून या सर्व शाळांना, म्हणजे ज्यांना काहीच मिळत नव्हतं त्यांना आता 20% मिळते, ज्यांना 20% मिळते त्यांना 40% मिळेल, ज्यांना 40% मिळते त्यांना 60% मिळेल, ज्यांना 60% मिळते त्यांना 80% अनुदान जे आहे ते मिळू शकतं 1 जानेवारी 2024 पासून. परंतु त्याकरिता या विहित कालावधीमध्ये हे सर्व पूर्ण होईल का, याकरिता सर्व शिक्षक एकवटतील का, संच मान्यता विहित वेळेमध्ये पूर्ण होतील का, आणि हे सर्व प्रश्न जर लवकरात लवकर सोडवण्यात आले तर निश्चित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा हा मिळू शकतो.